नोंदणी आणि मुद्रांक विभागातील लिपिक पद याचे मागणी पत्र जे आहे एमपीएससी कडे गेलेले आहेत. तर किती मागणी पत्र एमपीएससी कडे गेलेले आहेत, किती पदं भरली जाणार आहेत, परीक्षा पॅटर्न वगैरे सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. मित्रांनो, जो कोणी ग्रुप सी करतो, लिपिक करतो, त्याचं सगळ्यात फेवरेट जे काही पद असेल ना ते लिपिक, तर त्याचं सिलेक्शन होतं म्हणून. पण लिपिक मध्ये सगळ्यात फेवरेट आकर्षक जे पद असेल ना ते सब रजिस्ट्रारचं क्लर्क. म्हणजे बरेच मुलं, मी मागच्या पण बरेच अनालिसिसला गेलो तर मुलांमध्ये हीच चर्चा चालू होती की मला ग्रुप सी करायची आणि ग्रुप सी मधलं हे सब रजिस्टरचं करायचंय. आता याला अनेक कारणे ते तुम्हाला आता माहितीच आहेत. तर हेच पद जे आहेत तर ते आता एमपीएससी कडे मागणी पत्र गेलेले आहेत. किती गेलेले आहेत ते पाहूया. बघा, 23/5/2026 चा हा आरटी आपल्याला पाहायला मिळतो. या अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदाच्या सरळ सेवेच्या किती जागा रिक्त आहेत हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. बघा, आपण मागणी केल्याप्रमाणे कनिष्ठ लिपिक पदाच्या सरळ सेवेच्या 655 जागा रिक्त असून त्याची भरती प्रक्रियेसाठी शासनाला सादर केलेला आहे. म्हणजे 655 जागा रिक्त आहेत. आता याच्यापैकी ते पूर्ण 655 पाठवतात का काही जागांसाठी मागणी पत्र पाठवतात, तर ते पण पाहणं इथं गरजेचं असतं. पण 655 जागा रिक्त असणं ही मोठी गोष्ट आहे बरं का, कारण की या डिपार्टमेंटमध्ये रिक्त पद राहूच देत नाही. तर हे 655 पद हे जे रिक्त आहेत आणि याचं मागणी पत्र जे आहे तर ते एमपीएससी कडे जे आहे तर ते जाणार आहे. लवकरच शासनाकडे सादर जे आहे तर ते करण्यात येणार आहे. मित्रांनो, हे जे पद भरलं जातं ना हे सब रजिस्टर क्लर्कचं, तर हे एमपीएससी ग्रुप सी मार्फत भरलं जातं आणि त्याच्यासाठी प्रिलिम मेन्स याची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची आपले बॅच जे आहे तर ती अवेलेबल आहे. त्याचं नाव आहे लक्ष बॅच. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी टीम सोबत आपण ही बॅच सुरू करत आहोत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या 3 ठिकाणी ऑफलाईन होणार आहे. सोबत मराठीची बॅच ऑनलाईन ही 16 जून पासून सुरू होणार आहे आणि इंग्लिश मीडियम मधले ही बॅच महाराष्ट्रातील सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट 23 जूनला जे आहे सुरू होणार आहे. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा जो आहे तर तो होणार आहे. बघा, 5 मे 2026 चा जो सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून आलेला GR आहे त्यानुसार हे जे सब रजिस्टर मधलं क्लर्क आहे बघा, महसूल आणि मुद्रांक शुल्क याच्यामधील बघा कनिष्ठ लिपिक हे जे पद आहे ना तर हे पद एमपीएससी कडेच आहे. याच्यासाठी पात्रता काही नाही, पात्रता काय पाहिजे, कोणत्याही शाखेचा उमेदवार पदवीधर जो आहे तर तो पाहिजे आहे, पदवीधर पाहिजे. आणि याच्यासाठी परीक्षा जी होती ती होती एमपीएससी गटक संयुक्त सेवा गटक मध्ये ही परीक्षा होते. बघा, लिपिक टंकलेखक हे जे पद आहे होतं S6 ची वेतन श्रेणी 19,900, 63,200 एवढं याचं वेतन श्रेणी पाहायला मिळते. सोबत याला टायपिंग सर्टिफिकेट लागतं, आयदर मराठी 30 लागतं किंवा इंग्लिश 40 जे आहे तर ते प्रमाणपत्र असणं गरजेचे. दोघांपैकी एकच लागतं. तुम्ही दोघांपैकी कुठली एक काढून ठेवा, कारण की ते फार गरजेचं आहे. आता आधी स्किल टेस्ट व्हायची, ते आता स्किल टेस्ट होत नाही, फक्त एक पूर्व परीक्षा होत असते आणि मुख्य परीक्षा होत असते. पूर्व परीक्षा 100 प्रश्न 100 गुण असतात, सगळे GH चे विषय असतात. मुख्य परीक्षेत 2 पेपर असतात, एक असतात पेपर 1 ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी, पेपर 2 मध्ये GS आणि गणित अशा पद्धतीने असतं. आणि ही फक्त लेखी स्वरूपात परीक्षा जी आहे तर ती होत असते, MCQ टाईप मध्ये असतं. आणि याच्याविषयी तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल बॅचेस वगैरे विषयी तर इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही लक्ष बॅचला एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.